माझं नाव सुरेंद्र अर्जुन लांडगे आहे। तर आज कोर्टामध्ये प्रत्येक वकिलाच्या ज्या आर्ग्युमेंटमध्ये 3, 4, 5 आणि 9 ह्या वकिलांच्या तर्फे अरेस्ट ही इलिगल आहे असा अर्ज दाखल करण्यात आला आणि रिमांड ॲप्लिकेशनमध्ये आज जे त्यांनी जो प्रोग्रेस दाखवलेला आहे या प्रोग्रेसमध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की 7 आणि 9 जे आरोपी आहेत हे ड्रग पेडलर आहेत असं त्यांच्या रिमांडमध्ये लिहिण्यात आलं होतं आणि वास्तविक पाहता आनंद पटेल आणि निकित गरलानी यांच्या घराची पंचनामाही करण्यात आला, व्हिडिओ पंचनामा करण्यात आलेला आहे। पण आनंद पटेल याच्या घरामध्ये पंचनाम्यामध्ये कुठल्याही प्रकारची गोळी किंवा एनडीपीएसचा कुठलाही गुन्हेगारी औषधाचं किंवा गोळी आढळलेली नाही। पण पोलीस रिमांडमध्ये आज असं पोलिसांनी लिहून आणलेलं आहे की विनीत गरलानी याच्या घरामध्ये पोलिसांनी जेव्हा पंचनामा किंवा झडती घेतली तेव्हा त्याच्या घरामध्ये 305 ग्राम MDMA हे गुन्हेगारक औषधाच्या 5 गोळ्या रिकवर करून दाखवलेल्या आहेत। त्या पंचनाम्यामध्ये त्यांनी सीज केलेले आहेत आणि त्या रिमांडमध्ये आज दाखवलेले आहेत आणि त्याचे एकंदरीत रुपये त्यांनी 20,000 रुपये किंमत दाखवलेली आहे। मागच्या रिमांडमध्ये कुठल्याही प्रकारचे जे गुन्हेगारी औषध दाखवलेलं होतं त्यामुळे 21 काहीतरी गुन्हेगारी गोळी त्यांनी वापरली। अशा 2 तफावत त्यांनी आजच्या रिमांडमध्ये आज जी दाखवलेली आहे ती MDMA हे गुन्हेगारी औषध त्यांनी रिकवर केलेलं दाखवलेलं आहे। आणि ह्या गुन्ह्यामध्ये आज रिमांडमध्ये आणखीन एक डिस्क्लोजर दिलेलं आहे की ह्या कन्सर्टसाठी जो इव्हेंट ठेवलेला त्याच्यामध्ये ज्या नेस्को प्रशासन जे आयोजक आहेत त्यांचे जे बॉडीगार्ड आहेत जे सुपरवायझर आहेत त्यांनी हे आरोपी नंबर 7 आणि 9 याला बिना पैशाचं म्हणजे 1,000 रुपये आणि 2,000 रुपये हे घेऊन मागच्या दरवाज्यामध्ये हॉल नंबर 5 येथून हॉल नंबर 5 मध्ये जाण्यासाठी गेट नंबर 9 मधून एंट्री दिलेली आहे। आजच्या रिमांडमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे। किती आरोपींना जेसी झाली, कितींना पीसी? आज एकंदरीत 5 आरोपींना जेसी झालेला आहे आणि 6, 7 आणि 9 ह्या 3 आरोपींना 20 पर्यंत पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे। पोलिसांनी पीसी मागताना काय दावा केलेला? गेल्याला पोलीस म्हणाले होते की नेस्कोमध्ये सर्रासपणे ड्रग पेडलर्स असतात, याआधी देखील अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत। त्याबद्दल काही पोलिसांनी उलगडा केला का रिमांड? नाही, पोलिसांनी उलगडा केलेला आहे की तिथे कमीत कमी 3 ते 4 हजार लोकांची आता पोलिसांच्या जे म्हणण्यात आलेले 300 ते 400 लोक त्या इव्हेंटमध्ये हजर होते आणि त्यात परमिशन फक्त काहीतरी 200 लोकांची। मग एवढे एक्सेस लोक ह्या इव्हेंटमध्ये आले कसे असा पोलिसांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की ह्या कॉन्सर्टसाठी जवळजवळ 1 लाख रुपये अशी काहीतरी त्यांनी एंट्री फी काहीतरी अशी आकारलेली आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे। 1 लाख रुपये? हां, प्रत्येकी असं इव्हेंटसाठी असं आम्हाला माहिती मिळालेली आहे। काही ॲडव्होकेटने कोणकोणत्या आरोपींनी इलिगल अरेस्टचा दावा केला होता आणि कोर्टाचा काय निकाल आला त्याचा? 3, 4, 5 आणि 9 ह्या आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये इलिगल अरेस्ट म्हणजे आरोपीला त्याच्या भाषेमध्ये त्याला का अरेस्ट केलेलं आहे त्याचे ग्राउंड समजवण्यात आले नव्हते अशा पद्धतीचं त्यांनी ॲप्लिकेशन दिलेलं। पण माननीय न्यायालयाने आत्ता जस्टच जवळजवळ 7 वाजता त्यांनी ऑर्डर दिलेली आहे की तिची 4 ॲप्लिकेशन रिजेक्ट केलेली आहेत। शेवटचा प्रश्न, पोलीस कोठडी वाढून मागताना काय पोलिसांनी वेगळे दावे केले होते का की हे आत्तापर्यंत तपासात समोर आलेलं आहे वगैरे? नाही, पोलिसांचं कसं आहे आता रिमांडमध्ये आज पाहिलं तर 305 ग्राम MDMA ह्या 5 गोळ्या त्या गोळीवर मर्सिडीज असं लिहिलेलं आहे आणि त्याची एकंदरीत किंमत 20,000 रुपये। हा पोलिसांनी आजच्या रिमांडमध्ये प्रोग्रेस दाखवले। तसेच ह्या गुन्ह्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे का आणि हे जे ड्रग्ज आहे हे कुठून आलेलं कशासाठी आल्याने हा कुणाकुणाला विकण्यात आलेला आहे आणि ह्यापूर्वीसुद्धा अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये अशा पद्धतीच्या ड्रग्जचा वापर झालेला आहे असं पोलिसांनी कोर्टापुढे दाखवून दिलेलं आहे। जे विनीत गरलानी याच्या घरामधून पोलीस पंचनामा आणि व्हिडिओ पंचनामाच्या वेळी हे सापडलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।